आज संपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय मंजूर सर्वसाधारण योजना 213 कोटी, आदिवासी उपाययोजना 429.54 आणि अनुसूचित जाती उपाययोजना 14 कोटी, असा 656 कोटी 54 लाख हा मंजूर नियतव्यय होता. प्राप्त निधी 656 कोटी 54 लाख प्राप्त झाला. वितरित तरतूद 656 कोटी 54 लाख आणि जो खर्च झालेला आहे तो 99.99% खर्च झालेला आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेचा 26-27 मध्ये आपल्याला सर्वसाधारण योजनेसाठी नियतव्यय 228 कोटी मंजूर झालेला आहे. आदिवासी योजना TSP आणि UTSP 470.32 लाख आणि अनुसूचित जाती उपाययोजना 14 कोटी, असा 712 कोटी रुपये यावर्षी नंदुरबार जिल्ह्याचा वार्षिक योजना ही झालेली आहे. गेल्या वर्षी 656.54 होती, आता 712.32. किती कोटी जास्त? 712 नाही, एकूण किती जादा? 712 सर. एकूण किती फरक, किती टक्के? 56 कोटी. 56 कोटी हे गेल्या वर्षीपेक्षा जादा मिळालेले आहेत. यापैकी आता अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी नाही, आदिवासी उपाययोजनेसाठी 282 कोटी 19 लाख प्राप्त झालेले आहेत आणि अजून सर्वसाधारण योजनेचे प्राप्त व्हायचे आहेत. त्यानंतर आपण याचं योग्य ते वाटप करू. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांनाही विनंती करणार आहे की कामं ही दर्जेदार झाली पाहिजेत. यामध्ये एजंटची सुळसुळाट चालता कामा नये, टक्केवारी होता कामा नये आणि जी कामं येतील, कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मी बघितलं की आकांक्षित जिल्हा आहे. सर्वात आपलं इलिटरसी म्हणजे अशिक्षितताचं प्रमाण राज्यात सर्वात आपलं कमी आहे. दरडोई उत्पन्न आपलं सगळ्यात कमी आहे. आणि म्हणून माझा सर्वच लोकप्रतिनिधींना आणि सगळ्यांना विनंती आहे, अधिकाऱ्यांना, की एक पैसा ना पैसा हा या आदिवासी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामाला आला पाहिजे. अनेक आपल्याकडं पाडे आहेत, आदिवासी विभाग आहे की जिथं प्यायला पाणी नाही, अनेक वर्षापासून अनेक सुविधा नाहीत. अशा या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझी निवड झालेली आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की जितका कार्यकाळ मला राहता येईल त्यामध्ये मी प्रामाणिकपणानं आणि अतिशय तळमळीनं काम करेन आणि या जिल्ह्याला आपण आकांक्षी जिल्हा म्हणून जी आपल्याला उपाधी लागलेली आहे ती कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आपण करू. यासाठी तुमचं सहकार्य हे फार मोठं आम्हाला लागणार आहे. तुमच्या सहकार्यानं ही गोष्ट आम्ही साध्य करू आणि म्हणून कुठलीही गोष्ट चुकीची करायची नाही, चुकीची करू द्यायची नाही. ह्या सर्व भावना आपण जपू आणि हा जिल्हा विकसित करण्याचा प्रयत्न आपण करू. आता ही गोष्ट कठीण आहे, कारण अचानकपणानं काही चमत्कार होणार नाही, परंतु एक एक गोष्ट आपण चांगली करत गेलो, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष घेत गेलो. गरीब आणि आदिवासी हा जो आपला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा वर्ग असलेला जिल्हा असल्यामुळं त्यांचं कल्याण, त्यांचं जीवनमान, त्यांचं शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः आता पाण्यासाठी फार मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ह्या सगळ्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकजूटपणे, संघटितपणे आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. हे आव्हान काय छोटं नाही. आता आपल्याला नर्मदा आणि आपल्या ह्याच्यातून 10 टीमशी पाणी आपण आपल्या वाट्याला आलेलं होतं, ते आपण उचलू शकलेलो नाही. मी लवकरात लवकर गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत आणि ज्यांच्याकडं हा विभाग आहे त्यांनाही मी भेटणार आहे आणि कशा पद्धतीनं, कारण अनेक वर्ष या शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे भिजत पडलेले आहेत आणि हे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. आता वार्षिक साधारण आपल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेले गेले. 3 तास मी दिले आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला अडवलं नाही, अधिकाऱ्याला अडवलं नाही. कारण असं होतं की मला समजून घ्यायचं होतं की इथं विशेष प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत आणि मला वाटतं हळूहळू हे समजत जाईल आणि आपल्या जिल्ह्याचे सगळे प्रश्न
मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.